आणि या स्पर्धेचा दुसरा दिवस. बंधूंनो, कालचा दिवस अक्षरशः खेलीमेलीच्या वातावरणात पार पडलेली स्पर्धा आणि आमचे आयोजक हेच मनाशी ध्यास धरतात की आजही तसाच खेळ हो, यासाठी आमची आयोजन कमिटी सज्ज आहे. खास करून मी कौतुक करेन आमचे प्रमोद पाटीलचे की या स्पर्धेत जे जे काही कमी आहे त्याची पूर्तता प्रमोदच्या माध्यमातून केली जाते. खरोखरच प्रमोदला सुद्धा धन्यवाद द्यावे तेवढं थोडंच. आणि आज लगेचच या दुसऱ्या दिवसाला प्रारंभ होतो पहिली मॅच. पहिलं पॉवर प्लेचे षटक गोलंदाज अगदी पहिल्या चेंडूवर फटका फसला बघा. योगेशला मिळाले पहिले यश. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र फलंदाजाला आवडता आला नाही आणि या पहिल्या चेंडूवर मात्र विकेट फेकली गेली. एक झंझावती फलंदाज ज्याला म्हटलं जातं दिवा संघाचा सुमित बाद झाला 0 अंकावर. हा पहिला मोठा धक्का आपण मानावा लागेल, कारण सुमित सारखा फलंदाज मात्र एक मोठा फटक्याचा अभ्यास बाळगून अगदी लॉंगा सीमारेषेला क्लिअर करण्याचा त्याचा प्रयत्न फसला आणि पहिल्याच चेंडूवर मात्र सफलता प्राप्त करून दिली. तर खरोखरच या ठिकाणी घेसरगावचे शंकर पाटील या गावचे जावई आहेत आणि त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं डोनेशन आलं. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं करूया आपण स्वागत. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू. आता मात्र ऑफ ड्राईव्हचा देखणा पटका. चेंडू थांबेल का? आणि चेंडू थांबला येते तर आउटफील्ड थोडी खराब आपण पाहतो. कालच्या दिवसामध्ये आपण हे चित्र पाहिलं होतं. जेव्हा चेंडू अगदी जमिनीलगत गेला तेव्हा मात्र आउटफील्ड थोडी खराब असताना जास्त घास आहे, त्याच्यावर गवत आहे आणि त्या गवतात चेंडू जास्त फास्ट जात नाही. अगदी सीमारेषा लगत चेंडू गेला होता आणि स्लो झाला. फक्त 2 धावा आल्या आणि 2ने मात्र स्वतःचा अकाउंट ओपन करताना आपण पाहिला फलंदाज संकेतला आणि बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवर पुन्हा आपण पाहतो या 2 धावा. एकूणच धावफलकाचा विचार करायचा झाला तर धावफलकी धावा तब्बल 4. सुमितची विकेट फार सस्त्यात मिळाली या घेसर संघाला. याचं कारण काय असेल तर सुरुवातीलाच अगदी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. आता मात्र डावखुरी येताचा फलंदाज आपण पाहतो. संकेतच्या माध्यमातून आत्ता चांगली सुरुवात दिली गेली या ठिकाणी, कारण पहिला मोठा 440 हॉल्टचा झटका जेव्हा दिवा संघाला बसला तेव्हा मात्र आपल्याला असं वाटलं होतं की दिवा संघ पहिल्या षटकात अडचणीत येतो की काय, परंतु नाही. जसं संकेत जसा मैदानात गेला तसा मात्र 3 चेंडूवर तब्बल वैयक्तिक 8 धावांचं योगदान देऊन मात्र जी पडझड पहिल्या चेंडूवर झाली होती ती मात्र रोखण्यात यशस्वी ठरला. आता चांगले क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, पण जो डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न जर केला असता. तिसरे पंच नोट आउट आहे त्या ठिकाणी. यस, सिंगल. पुन्हा एकदा सिंगलने धावपटक पुढे जात असताना आपण पाहतो 9 या आकड्यावर. पॉवर प्लेचं पहिलं षटक. 2च क्षेत्ररक्षक आपण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहतो आणि पहिली सुमितची विकेट जेव्हा पडली तेव्हा मात्र दिवा संघाचे खेळाडू आपल्या डगआउटमध्ये थोडेसे नाराज झाले होते, पण ती नाराजी क्षणार्धाचीच ठरवली.
फलंदाज संकेतने जसा मैदानात आला तब्बल 4 चेंडूंचा सामना करताना 9 धावा वसूल केल्या आणि चांगली सुरुवात कालच्या दिवसामध्ये हे दृश्य आपण पाहिलं होतं. जेव्हा जेव्हा मॅचेस असतात आणि स्वान जेव्हा मैदानात जातात तेव्हा खेळाला अडथळा येतो आणि मी म्हणतो की इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा हे दृश्य आपल्याला वारंवार पाहायला मिळतं आणि तेच दृश्य आपण मैदानामध्ये अनुभवता. आयोजकांना विनंती असेल जा आपण धावा पण धावपलकावर 9 पाहतो. पहिलं षटक पॉवर प्लेचं हाताळताना आपण नक्कीच गोलंदाजाने मी म्हणेन पहिल्या चेंडूवर यश प्राप्त केलं गेलं होतं, परंतु तदनंतरचे चेंडू फलंदाजाने मात्र चांगल्या प्रकारे खेळून काढून वैयक्तिक 4 चेंडूमध्ये 9 धावांचं योगदान देणारा संकेत मात्र आपण नो स्ट्राईक एंडला पाहतो. स्ट्राईक एंडला आता एक नवोदित फलंदाज असेल जो सलामीला गेला होता अनिकेत. शेवटचा चेंडू पॉवर प्ले 1 मधील गोलंदाज आहे योगेश. तर बघा खेळताना आपण पाहतोय कल्याण ग्रामीणमधील 2 टीम नामवंत टीम म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते तेच 2 टीम आणि या स्पर्धेच्या माध्यमातून दुसऱ्या दिवसातील हा पहिला सामना अगदी रफ अँड टफ होणार यातील मात्र शंका नाही. 5 षटकांची मॅच कालच्या दिवसामध्ये बंधून आपण पाहिलं होतं. काय या खेळपट्टीवर सकाळपासूनच धावांचा पाऊस पडला आणि हा सुरेख चेंडू पाहता या षटकाची शेवट मात्र डॉट चेंडूने करताना आपण पाहिलं. गोलंदाज योगेशला पहिलं षटक बंधून या ठिकाणी संपन्न झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 9 अशी धावसंख्या. कालच्या दिवसामध्ये आपण समालोचन ऐकलं असेल फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून. माझे सहकारी मित्र जगदीश पाटील नारिवले चांगलं समालोचन दिवसभरात त्यांचं प्रेक्षकांपर्यंत फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून पोचवलं गेलं. आजसुद्धा माझ्याशी जॉईंट होतील. बघूया कधी ते या ठिकाणी हजर होतील. तोपर्यंत जेवढे जमल तेवढं समालोचन करण्याचं कार्य मी या ठिकाणी पार पाडण्यातील मात्र शंका नाही. दुसरं षटक गोलंदाज दुर्वेश मडवी एका नामवंत गोलंदाज म्हणून ज्याची कल्याण ग्रामीणमध्ये ख्याती आहे असा डावखुरी हाताचा गोलंदाज आपण पाहतो दुसऱ्या षटकात वापरला गेला या घेसर संघाने. आणि घेसर संघाच्या बाबतीत सांगायचं झालं तर आई गावदेवी हर्षी 11 या नावाने खेळतो हा संघ. पहिल्या चेंडूला अगदी शॉर्ट बॅकवर्ड खेळलेला दिशा देत असताना सिंगलने मात्र या ठिकाणी सुरुवात करताना आपण पाहतो संकेत आतापर्यंत सलामीवीर आणि केत मात्र नो स्ट्राईक एंडला त्याला आपण पाहिलं होतं. 1 चेंडू जरूर खेळला तोही डॉट खेळला होता. आता मात्र या खेळपट्टीवर धाव होतात हेच हेरून मात्र या ठिकाणी वाईट बॉल घोषित करताना आपण पाहतो पंचांचा इशारा येतो. अवंत स्वरूपाची धाव फलकाला 11 या अंकावर नेत असताना आपण पाहतो अजून सुद्धा या ठिकाणी आपल्या बॅटच्या सहाय्याने मात्र या सलामी वीराला
आपलं खातं उघडता आलेलं नाही, तोच फलंदाज आपण पाहतो अनिकेत. पुन्हा एकदा सिंगलने पुढे जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी नाणेफेक हारल्यानंतर दिवा संघाचा आहे. नेहमीच बंधूंनो म्हटलं जातं थेंबे थेंबे तले साचे, तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. जर मला वाटतं सुमित हा सलामीवीर जर मैदानावर थांबला असता तर स्कोरबोर्ड वेगळा दिसला असता, परंतु सुमितची पहिल्याच चेंडूवर मात्र विकेट. काय क्षेत्ररक्षण आहे बघा, सुंदर क्षेत्ररक्षण. आणि दुसरा धक्का टीम दिवाला, फलंदाज बाद. घेसरगावचे आमचे अनंत पाटील कर्णधार तसेच घेसरगावचे पोलीस पाटील या सामन्याचा आनंद बाहेर लुटत आहोत. तर विनंती करतो की आपण मंचावर येऊन हा सामन्याचा आनंद लुटायचा आहे. आपल्याच विनंती आहे की आई गावदेवी समूह भंडारीच्या वतीनं आपण मंचावरून या सामन्याचा आनंद लुटायचा आहे. आपण या तिकडे न बसता आपण मंचावरून आपला आनंद लुटायचा आहे. घेसरगावचे पोलीस पाटील तसेच कर्णधार अनंत पाटील यांनी मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. पुन्हा एकदा स्वेर चेंडू, अगदी यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाज दुर्वेश मर्बेने. वाईट बॉल, वाईट. लक्ष धावफलक 13 या आकड्यावर स्तब्ध आपण पाहतो. बंधूंनो, कालच्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यापासूनच या खेळपट्टीवर अक्षरशः धावांचा पाऊस पडला. कारण आमच्या गावातील मोकाशीपाडा संघ बॅक टू बॅक दुसरा खराब चेंडू. दुर्वेश मडवी, मी म्हटलं होतं एक चांगला गोलंदाज आहे, परंतु दिशा भटकटताना आपण पाहतो दुर्वेशला. ज्या पद्धतीने डावखुऱ्या हाताचे गोलंदाजी करतो आणि चेंडू टान्स बदलला आता गोलंदाजाने तिरच्या रणपमध्ये गोलंदाजी करताना. फक्त सिंगलला प्राधान्य दिले गेले त्या ठिकाणी. सिंगल डबलने मी मगाशीच म्हटलं होतं की थेंबे थेंबे तले साचे, असाच प्रयत्न काहीसा आहे. परंतु या धावाचा वेग या दिवा संघाच्या फलंदाजांना वाढवावा लागेल. कारण या खेळपट्टीवर जर फलंदाज पाय रोवून उभा राहिला तर धावा येतात, हे मात्र नक्कीच सांगेन मी. फुलटॉस चेंडू, आत्ता आमंत्रण अगदी दोन्ही हाताने स्वीकारत असताना चेंडूला भिरकावून दिला डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर, सीमारेषा पार, षटकार. बरेच चेंडू मिस केले या फलंदाज अनिकेतने. तदनंतर मात्र या इनिंगमधील पहिला मोठा फटका अनिकेतच्या बॅटमधून आपण पाहतो तो षटकाराने मात्र जी धावसंख्या थोडीशी दळमळीत आपल्याला वाटत होती, ती मात्र वेग पकडत असताना खूप खराब गोलंदाजी केली. मी म्हणतो दुर्वेशच्या नावाला साजेशी गोलंदाजी नाही. याच दरम्यान भंडारली गावचे समाजसेवक चंद्रकांत गायकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे या ठिकाणी. दुर्वेशचा हा चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका डीप मिड विकेटच्या दिशेने, चेंडू सीमा पार, बिग हिट, षटकार. हॅलो, आपण सर्व व्हॉलंटियर्सने आपण आपल्या सीमारेषेवर राहायचं आहे. कारण की आपल्याकडे
चेंडू गेला की लगेच आपल्याला आणून द्यायचा आहे, कारण सामन्याला उशीर होणार नाही. म्हणून आपण सर्वांनी सीमारेषा लगत राहायचं आहे, सीमारेषेवर राहायचं आहे, जेणेकरून चेंडू 6 धावांसाठी जर बाहेर गेला तर आपण त्वरित आपल्याला आणता येईल आणि आपला थोडासा वेळ वाचेल आणि लवकरात लवकर आपले सामने पूर्ण होतील. धन्यवाद. थँक्यू प्रमोद पाटील. अनिकेत हेच सांगतो की ही होती वादलापूर्वीची शांतता. ज्या पद्धतीने काही बॉल डॉट खेळला होता अनिकेत, परंतु दुर्वेश मडवीच्या शेवटच्या 2 चेंडूवर मात्र अगदी दमदार फलंदाजी करताना बॅक टू बॅक 2 चेंडूवर आपण 2 षटकार पाहिलं अनिकेतच्या बॅटमधून. आणि सलामीला आपल्याला का पाठवलं गेलं होतं, जरी मी सुरुवातीला अडखळताना खेळलो, परंतु तदनंतर जम बसल्यानंतर मात्र 2 मोठे फटके. जो धावफलक मी मागाशीच म्हटलं होतं की डलमलीत होता, त्याला मात्र पुढे नेण्याचं काम, चालना देण्याचं काम मात्र 2 षटकाराने नक्कीच केले. 2 षटकं या ठिकाणी संपन्न झाली. 2 षटकांच्या सांगतेनंतर धावफलकावर 28 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक होते त्यांच्या पुढ्यात बॉल पडला. या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक होते आणि थ्रो सुद्धा व्यवस्थित नाही. ज्या पद्धतीने आपण म्हणतो की फिरकी म्हटलं की फिरकीचं माहेरघर वाडेघर या संघाला ओळखलं जातं, परंतु घेसर संघामध्ये सुद्धा भरपूर फिरकीपट्टू आहेत. या दरम्यान कालच्या दिवसामध्ये ज्यांचं सुंदर समालोचन ऐकलं ते माझे सहकारी समालोचक या ठिकाणी जगदीश पाटील यांचं शुभ आगमन झालं. या जगदीश पाटील बेस्ट वेलकम, आपलं स्वागत असेल या पहिल्या सत्रासाठी. ज्या पद्धतीने आपण पाहतो, जगदीशच्या माहितीसाठी सांगतो, ही मॅच नाणेफेक हारल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला घेसर संघाने आणि सलामीच्या सामन्यात मात्र फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं दिवा संघाला. घेसर गावचे अनंता पाटील, पोलीस पाटील तसेच कर्णधार आपण सामना मंचावरून बघायचा, आपल्याला आमंत्रित करत आहेत की आपण मंचावरून सामना बघायचा आहे. आपल्या गावातील शंकर पाटील आपल्याला बोलवत आहेत, तर आपण कृपया आपण हा सामन्याचा आनंद मंचावर येऊन लुटायचा आहे. तसेच आमचे जगदीशदादा पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. कालच्या दिवसामध्ये सुंदर समालोचन केलं, आज देखील ते उपस्थित झाले, तर धन्यवाद. आता मात्र हा मधल्या खेळपट्टीवर मध्ये आपटलेला चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर काय फायदा घेत असताना चेंडू सीमापार षटकार. बंधूंनो, घेसर संघ हा गोलंदाजीसाठी जाणला जातो, पण आजच्या दिवसामध्ये आपण पाहतो. हॅलो 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 बरोबर का? हॅलो चेक, हॅलो 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 माय चेक, हॅलो हॅलो. खराब गोलंदाजी पाहतो आपण घेसर संघाची. ज्या पद्धतीने गोलंदाज आपण तिसऱ्या षटकात पाहिला, सूरज म्हात्रेला आपण पाहतो, अगदी खेळपट्टीच्या मधोमध आपटलेला हा चेंडू. धावफलकावर धावा तब्बल पाहतो आपण 36 रन ऑन स्कोरबोर्ड, 36 धावा धावफलकावर. ज्या पद्धतीने आपण ह्या अगोदरचं षटक आपण पाहिलं, खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी ऑन साईडला खेळून काढतो. क्षेत्ररक्षकाची थोडी चुकी बघा, चुकीला क्रिकेटमध्ये जगदीश पाटील माफी नाही. जर आपल्या हातून चेंडू जर सुटत असेल तर दुसरी धाव नक्कीच त्या ठिकाणी घेतली जाईल आणि परफेक्ट 2 धावा या चेंडूवर आपण पाहतो. डावखुरी आताचा फलंदाज दीपक फक्त 2 चेंडूंचा सामना करताना 8 धावांनिशी खेळणारा हा दीपक आपण पाहतो. त्या ठिकाणी मिड विकेटला दुर्वेश आहे. थोडी फंबल आपण पाहतो, परंतु स्वतःला सावरत असताना पाहता गुड रनिंग बिटवीन द विकेट प्रात्यक्षिक दाखवताना बघूया. निर्णय तिसऱ्या पंचांकडे गेल्या धावसाठी.
बघा चेक केले जाते त्या ठिकाणी फलंदाज सुरक्षित आहेत का धावबाद आहेत. प्रमोद पाटील ज्यांच्यावर या स्पर्धेची संपूर्ण जिम्मेदारी चेक करत असताना फलंदाज बाद आहे त्या ठिकाणी. अजून एक धक्का बसताना आपण पाहतो टीम दिवाला. धक्का बसला असला तरी मात्र जी धावांची सरासरी दुसऱ्या षटकापासून चालू झालेल्या ती मात्र चांगल्या पद्धतीने मेंटेन करता आली या फलंदाजांना. दीपक गेला होता सुरेख फलंदाजी करत असताना मात्र एक रिस्की रन घेण्याच्या प्रयत्नात दीपक बाद झाला. चार फलंदाज आतापर्यंत बाद होताना आपण पाहतो आणि आता मात्र 6व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी कौशल नावातच बंधनं भरपूर आहे आणि बॅटिंगमध्ये काय कौशल्य दाखवणार हा फलंदाज याकडे नक्कीच दिवाच्या डगआउटमध्ये हॅलो आणि हा वाईट बॉल. आमच्या गावचे जितेंद्र पाटील देखील आले. त्यांनी देखील मंचावर येऊन असं नसतं व्हायचं आहे. आपल्याला आपल्या गावदेव क्रिकेट भंडारीच्या वतीनं आपल्याला आमंत्रण आहे. आपण सामन्याचा आनंद मंचावर लुटायचा आहे. आता फटका फसलाय त्या ठिकाणी परंतु चेंडू नो मॅन्स लँडमध्ये लँड होतोय आणि पाहता पाहता बघा किती चांगली या ठिकाणी रनिंग आपल्याला पाहायला मिळते टीम दिवाची. 2 धावा या ठिकाणी अगदी खोऱ्याने प्रस्थापित करताना आपण पाहतो. आत्ता गेलेला फलंदाज कौशलच्या माध्यमातून स्वतःचा अकाउंट 2ने खोलत असताना आपण पाहतो. बंधूंनो या ठिकाणी झाली तिसरी षटकाची सांगता आणि 30 षटकांच्या सांगतेनंतर धावफलकावर धावा आपण पाहतो 5 बाद 42 धावा. हॅलो 42 धावा. आमच्या गावातील जितेंद्र पाटील यांचं मंचावर आगमन झालं आहे. तरी गावदेव क्रिकेट भंडारीच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तसेच आमच्या गावातील जावय शंकर जयराम पाटील घेसर यांनी कमिटीसाठी या टुर्नामेंटसाठी 1000 रुपयाचं डोनेशन दिलं आहे. त्यांचं देखील आई गावदेव क्रिकेट वतीनं भंडारीच्या वतीनं आम्ही त्यांचं हार्दिक आभार व्यक्त करत आहोत. कारण भाऊजी जावं यांचं असं म्हणणं आहे की नेहमी भंडारली टीमच्या नेहमीच पाठीवर असतात. कुठेही मॅच असो कुठेही टुर्नामेंट्स होत तर आमच्यासाठी किंवा आमच्या खेळाडूसाठी नक्कीच ते प्रेम करतात आणि त्यांच्यावर नेहमी बक्षीस लावत असतात सामना जिंकण्यासाठी. मग त्यांच्यासाठी आम्ही नेहमीच आमची टीम त्यांची आभारी असते. कारण प्रत्येक वेळेला आमच्यावर ते आमच्या खेळाडूंवरती बक्षीस लावत असतात आणि इथे आल्यानंतर आमच्या टीमसाठी नेहमीच आम्हाला मदत करतात. आमच्या पाठीशी नेहमीच उभे असतात. तरी त्यांचं आम्ही आमच्या गावदेव क्रिकेट भंडारीच्या वतीनं त्यांचा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करत आहोत. धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी बघा पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 9 धावा, दुसऱ्या षटकात 19 आल्या आणि तिसऱ्या षटकात तब्बल धावा 14 धावा म्हणजे टोटल 42 धावा झाल्या त्या ठिकाणी. आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला जर शेवटच्या षटकात विश्लेषण पाहिजे असेल तर मात्र या ठिकाणी ते सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. पहिले चेंडूवर 2 धावा आल्या होत्या, दुसऱ्या चेंडूवर विकेट पडली होती, तिसऱ्या चेंडूवर 6 आला होता, नंतर पुन्हा एकदा चौथ्या चेंडूवर 2, रनआउटला 1 5व्या चेंडूवर, वाईट पडला होता 1 आणि शेवटच्या चेंडूवर 2 धावा. खोलो टप्प्याचा चेंडू आपण पाहतो ऑन साईडला केवळ दिशा देत असताना दुसरी धाव घेतील का? हो, तिथं चुकी झाली या ठिकाणी क्षेत्ररक्षकांना.
कडून. मागाशीच मी म्हटलं होतं की क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. सिंगलला डबलमध्ये कसं कन्वर्ट करायचं ते मात्र दिवा संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहतो. दोन्ही धावफलक बंधून नक्कीच पुढे जाईल आणि धावफलकावर धावा तब्बल 44. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न दोन क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांच्या मधून मात्र चेंडू एक टप्प्याने सीमारेषा पार करताना आलाय चौकार. बघा सलामीवर असावा तर कसा, तर तो अनिकेत सारखा. पहिल्या षटकात अनिकेतला नो स्ट्राईक यांना उभं राहावं लागलं होतं. दुसऱ्या षटकात सुद्धा अनिकेत थोडा शांत होता, पण तिथपासून जी सुरुवात केली ना मात्र सुरेख फलंदाजी आतापर्यंत अनिकेतच्या बॅटमधून आपण पाहतो. सॉफ्ट हँडने ऑन साईडला खेळून काढला. या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतो. दुसरी धाव. भरपूर मी म्हणतो चुका केल्यात क्षेत्ररक्षणात, त्या म्हणजे टीम घेसर संघाने. जेव्हा जेव्हा त्यांच्या क्षेत्ररक्षणाकडे चेंडू गेला तेव्हा मात्र पहिल्या ॲटममध्ये चेंडूला त्यांना उचल करता आली नाही आणि त्याचाच प्रत्यय जिथे एक धाव होती तिथे 2 धावा, अशा भरपूर 2-2 धावा घेतल्या गेल्यात आणि हा स्कोरबोर्ड आपण पाहतो. 4थं षटक मार्गस्थ असताना 50. आत्ता मात्र सुरेख डिलिव्हरी त्या ठिकाणी 50 धावा या ठिकाणी कंप्लीट आपण पाहतो टीम दिवाच्या. तर बघा यानंतरचा सामना जो होणार आहे टीम उंबारली आणि टीम म्हातारडी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की या ठिकाणी आपली उपस्थिती लागली असेल तर लगेचच आमच्या आयोजकांशी संपर्क साधून आमच्या मंचावर उपस्थित राहतात नाणेफेकीसाठी. क्लीन बॉल. यू मिस आय विल डेफिनेटली. त्रिफला चीज झालाय फलंदाज फर्निचर डिस्पक. अजून एक धक्का टीम दिवाला. हॅलो. तर बघा अनिकेत सलामीला गेला होता आणि 9 चेंडूमध्ये तब्बल 21 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान देऊन मात्र माघारी जरी परतला असला तरी मात्र त्याच्यावरती जिम्मेदारी दिली होती ना कर्णधाराने ती मात्र व्यवस्थित पार पाडून माघारी आला आणि त्याच्या खेळीत आपण पाहतो 2 उत्तुंग षटकार आणि 1 चौकारांचा समावेश. वेल प्लेड अनिकेत. खूप चांगली फलंदाजी केली. त्याचमुळे दिवा संघाचा धावफलक आपण सुस्थितीत पाहतो या ठिकाणी. तसेच मनीष पाटील आपल्याला विनंती आहे आपण स्टेजची संपर्क साधायचा आहे या ठिकाणी. मनीष पाटील. शेवटचं षटक बंधून या षटकाला डेथ ओव्हर म्हटलं जातं, हाणामारीचं षटक म्हटलं जातं आणि फलंदाजी करणाऱ्या संघासाठी मला वाटतं या ठिकाणी टार्गेट सेट करणारा हा षटक असं सुद्धा म्हटलं जातं. परंतु किती तोडफोड येईल. शेवटचं षटक गोलंदाज सूरज म्हात्रे. आता फटका फासलाय त्या ठिकाणी. डाऊन डबल क्षेत्ररक्षक आणि केली चूक त्या ठिकाणी. बघूया पंचांचा इशाऱ्याची आम्ही वाद पाठव आणि बिग हिट येतोय हा षटकार. या षटकाराने मात्र धावफलक वेगात पुढे जात असताना आपण पाहतो 57. सुरेख चेंडू. नक्कीच षटकार आला होता. मला वाटतं सूरज म्हात्रे घेसरचा एका नामवंत गोलंदाज म्हणून ज्याच्याकडं नेहमीच कल्याण ग्रामीण या विभागातून पाहिलं जातं तोच मात्र शेवटच्या षटकात धावा रोखण्याचं कार्य करायचं होतं. परंतु गोलंदाज करील तर काय करेल. पहिल्याच चेंडूवर मात्र चांगली संधी प्राप्त झाली होती आणि त्या संधीचं सोनं केलं गेलं नाही आणि म्हणून आपण पाहतो अजून एक मोठा फटका येतो बॅटमॅनच्या बॅटमधून. चेंडू सीमापार षटकार.
बॉल द्या. आला बघा, आला बॉल. या षटकाराने मात्र धावफलक अगदी वेगवान होताना आपण पाहतो या ठिकाणी. तब्बल 63 या आकड्यावर. आत्ता मात्र तोडफोडीचं, मी मगाशीच म्हटलं होतं या षटकाला मात्र तोडफोडीचं षटक म्हटलं गेलंय. आणि सूरज म्हात्रेला रोखायच्या होत्या धावा, नक्कीच रोखल्या असत्या. पहिल्याच चेंडूवर मात्र एक चांगली संधी चालून आली होती आणि तो झेल जर घेतला असता ती एवढी फलंदाजी मजबूत आपल्याला पाहायला मिळाली नसते. खूप खूप खराब क्षेत्ररक्षण आजच्या दिवसात आपण पाहतो पहिल्या सामन्यात या घेसर संघाचा. घेसर संघ जाणला जातो क्षेत्ररक्षण गोलंदाजीसाठी, परंतु आज गोलंदाजाने सुद्धा सुमार कामगिरी केली. क्षेत्ररक्षणात तर भरपूर चुका झाल्या. या चुका एकंदरीत दुसऱ्या इनिंगमध्ये घेसर संघाला महागड्या पडू शकतात. कारण क्रिकेटमध्ये बंधूंनो नेहमीच म्हटलं जातं, क्रिकेटमध्ये एक एक धावाला भरपूर महत्त्व असतं. सामना जर एका धावेने हुकला तर मनाला किती मोठा चटका बसतो. आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद होतो त्या ठिकाणी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना जरी विकेट जरी पडले असले तरी मात्र धावफलक चांगल्या पद्धतीने हलता ठेवण्यात यशस्वी ठरलं शेवटच्या षटकात. हॅलो, आपल्या गावातील ज्येष्ठ नागरिक लडको गुंड हे आलेले आहेत मैदानामध्ये. तर आपण मंचावर येऊन हा सामन्याचा आनंद लुटायचा आहे. तसेच आमच्या गावातील गिरीश पाटील हे देखील आले, त्यांनी देखील मंचावर यायचं आहे. आता मात्र सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलंय आणि अशा पद्धतीने या ठिकाणी 5 षटक संपन्न झाले. हॅलो, आणि नाणेफेक हरल्यानंतर 5 षटकात या पहिल्या सत्रात बनवल्या गेल्यात धावा तब्बल 68 धावा बनवल्या गेल्यात आणि टार्गेट 69 धावाचं आहे. जसे दुसरी इनिंगला सुरुवात होईल तसे आम्ही या ठिकाणी मायक्रोफोनवर बदल करतो. आणि मायक्रोफोनवर असतील माझे सहकारी समालोचक जगदीश पाटील नारिवले. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद दत्तादादा. आमच्या गावचे जावय शंकर जयराम पाटील हे भंडारली संघाच्या नेहमीच पाठीमागे त्यांचा हात असतो. तसेच आज ते आमच्या या सामन्याचा आनंद लुटण्यासाठी आज ते उपस्थित झालेले आहेत. तर त्यांचा आम्ही आई गावदेवी क्रिकेट संघ भंडारलीच्या वतीनं त्यांचं आम्ही इतोचित स्वागत करत आहोत. तर मी त्यांना विनंती करतो आपण यायचं आहे. तसंच त्यांचं सत्कार करण्यासाठी मी जितेंद्रदादा पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक असलेले पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. तसंच घेसर गावचे अनंता पाटील हे देखील यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करतो की आपण देखील मंचावरून आसनस्थ व्हायचं आहे. तर चला या जितेंद्रदादा पाटील आपण आपल्या शुभ हस्ते शंकर जयराम पाटील भंडारलीच्या नेहमीच पाठीमागे उभे राहणारे मांडवाच्या माघारी असणारे असे आमचे शंकर जयराम पाटील यांचं यथोचित सन्मान करत आहेत. जितेंद्रदादा पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचं यथोचित सन्मान करत आहेत. तर त्यांनी त्यांचा स्वीकार करायचा आहे. तसेच घेसरगावचे कर्णधार अनंता पाटील आणि पोलीस पाटील देखील ते आहेत. त्यांनी देखील यायचं आहे. त्यांनी देखील आमच्या या सन्मानाचा सन्मान ठेवायचा आहे. आपण देखील यायचं. त्यांना जितेंद्रदादा मी पुन्हा विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा देखील स्वागत करायचं आहे. या दादा आपण.
तसेच गावातील भंडारले गावातील किंवा दिवा गावातील घेसर गावातील कोणीही प्रतिष्ठित नागरिक आले असाल तर आपण मंचावर या, आपणला देखील यथोचित सन्मान केला जाईल. आई गावदेवी क्रिकेट संघ भंडारीच्या वतीनं आपलं देखील स्वागत आहे. भंडारली गावातील देखील कोणी इथे आला असेल त्यांनी देखील मंचावर यायचं आहे. गणपत सुक्रिया पवार यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. आपण देखील मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. हा सामन्याचा आनंद आपण मंचावर येऊन लुटायचा आहे. भंडारली गावातील जे पण कोणी प्रतिष्ठित नागरिक आले असतील, मोठे नागरिक आले असतील, त्यांनी येऊन मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. सीताराम मडवी घेसर, सीताराम पाटील आपण देखील मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आपण देखील बसले आहात तर आपल्याला एक विनंती आहे की आपण देखील मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आपले सहकारी आपल्याला बोलवत आहे तर आपण येऊन मंचावर हा सामन्याचा आनंद मंचावरून लुटायचा आहे. आमच्या गावातील गिरीश रामदास पाटील हेही देखील आमच्या मंचावर आहेत. त्यांचं नेहमीच गावातील कोणताही कार्यक्रम असो, धार्मिक कार्यक्रम असो, कोणताही कार्यक्रम असो, ते आवर्जून तिथे आपला पाणी नेहमीच पुरवत असतात आणि नेहमीच आपल्याला सहकार्य करत असतात. आज देखील त्यांचंच पाणी, त्यांच्याच पाणी आपल्याला इथं मिळत असतं आणि नेहमी ते मदत करत असतात. त्यांचं देखील आगमन, त्यांचं देखील मी आई गावदेवी क्रिकेट संघ भंडारीच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करत आहोत. हॅलो, चला, टीम उंबारली आणि टीम म्हातारडे दोन्ही संघाचे कर्णधार आले असतील तर लगेचच आपण या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. हॅलो चेक, हॅलो चेक चेक, हॅलो चेक. हॅलो चेक चेक, हॅलो 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 हॅलो, या बाई आला प्रणय. हॅलो हॅलो, एक. चला, सामन्याला सुरुवात झाली आणि पहिल्याच बॉलवरती सूरज म्हात्रेला जीवनदान मिळतोय. सूरज म्हात्रे आणि दुर्वेश मडवी ही सलामीची ओपनिंग प्लेअर जोडी आई गावदेवी क्रिकेट संघ घेसरची. आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग केला घेतोय. पंच वाढ चिकून करत असताना एक अभांतर धाव मिळेल. पहिला सामना पाहतोय आपण दिवाच्या विरोधात घेसर संघ. हर्ष 11 आई गावदेवी घेसर संघ बॅटिंग करत असताना खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं 68 धावा केल्या दिवा संघाने. 69चं टार्गेट आहे. काल या मॅचमध्ये 80 धावा चेस झाल्या. ऑफ फटका चांगला आहे. ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय कॉपी बुक स्टाईलने. बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला दर्जेदार षटकार येतोय फलंदाज दुर्वेशच्या बॅटमधून. आजच्या दिवसातील दुसरा सामना होणार आहे उंबारले आणि म्हातारडे. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लवकरात लवकर आपण समालोचन कक्षात आहे. नाणेफेकीसाठी उंबारली संघाचे कर्णधार आलेले आहेत तर म्हातारडी संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण येऊन आपण आल्याची नोंद करायची आहे. आपण लगेचच दुसऱ्या सामन्याचा नाणेफेक करणार आहोत. ओव्हर टू जगदीप दादा. हॅलो, चला, दोन्ही टीमचे कॅप्टन टीम म्हातारडी संघ आणि त्याच्या विरोधात उंबारली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये
ताससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. ऑलरेडी आम्ही तुम्हाला कालच सूचना दिल्यात. आज फायनल डे आहे, त्यामुळे तुम्ही जास्त वेळ घेऊ नका. ओ, चांगला बॉल पडल्यानंतर अगदी बाहेरच्या दिशेला निघून जातोय. गोलंदाज सूरजला पाहतोय. दिवा संघाच्या वतीने पहिला गोलंदाज, पॉवर प्लेचं पहिलं षटक. कालच्या दिवसात या खेळपट्टीवरती भरपूर धावा झाल्या, त्यामुळे आज सुद्धा सकाळच्या खेळपट्टीवरती धावा पाहायला मिळतात. बॉल लेफ्ट सोडून दिला जातोय. पंच वाढची खूण करत असताना आणखीन एक धाव मिळाली. एकूण धावसंख्या पाहिली तर 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. दुर्वेशला पाहतो या स्ट्राईकवरती. फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन करत असताना दिवा संघ. बिग शॉट खेळायचं होतं, एज लागतो, चेंडू पाठीमागे निघून जातोय. तोपर्यंत एक धाव मिळाली आहे. डबल डिजिटमध्ये धावसंख्या पाहा मिळते आपल्याला. हर्ष लेवन गावदेवी गेसर या नावाने आज संघ खेळताना पाहा मिळतं. दुसरीकडे दिवा संघ 69चं टार्गेट आहे या मॅचमध्ये. 68 केल्या. 69 धाबाचा पाठलाग करत असताना फुल टॉस डीप मिड विकेटला फिल्डर आहे. हो 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 हो, काय घडलंय त्या ठिकाणी पाहावं लागेल. ब्रिलियंट झेल पकडला जातोय. कार्बन कमाल कॅच. फलंदाज बाद. पहिला धक्का हर्ष लेवन गेसर टीमला. अगदी जबरदस्त होतं, मात्र त्यापेक्षा चांगलं पाहायला मिळालं ते फिल्डिंग त्या ठिकाणी. धनेश होते त्या ठिकाणी. चांगला ॲपल दाखवला, स्वतःचा बॉडी बॅलन्स केला, अगदी सीमारेषेलगत झेल टिपला आणि रनिंग कॅच होता. जबरदस्त झेल टिपण्यात आला. पहिला खेळाडू सूरज मात्रेला बाद करण्यात यश मिळवलं. वन डाऊनला योगेश पाटील मैदानामध्ये येत असताना धावसंख्या पाहतो या 10 वरती पहिला धक्का लागलाय. पॉवर प्लेचं सूरजचे पहिलं षटक मार्गस्थ आहे. लास्ट टू गो. चला माताडीचे कॅप्टन या आणि उंबारली टास्क करू या दोन संघामध्ये. पुन्हा एकदा सरळ केल्यात. स्ट्रेट ग्राउंड डाऊन. एक धाव कंप्लीट केल्या. सेकंडचा कॉल. टप्प्यावरती थ्रो आलाय, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा केस संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर एक षटकार जरी आला असला तरी एक महत्त्वपूर्ण विकेट मिळवली सूरज मात्रेची. ती त्यांच्यासाठी फार मोलाची होती. विकेट मिळवत असताना धावा खर्च केल्या त्या 12. चला पॉवर प्लेमध्ये पहिल्या पॉवर प्लेमध्ये 12 धावा आल्या. दुसऱ्या पॉवर प्लेला सुरुवात होतो. दीपक भगत P2चं षटक घेऊन मैदानामध्ये आलाय. दुर्वेशला पाहतोय आपण स्ट्राईकवरती, जो 6 या धावसंख्येवरती खेळतोय. योगेशच्या बॅटमधून 2 धावा आल्यात. वन डाऊनला येत असताना पाहिलं गेलं फिल्डिंगमध्ये परिवर्तन करतोय दिवा संघ, कारण त्यांनी सुद्धा मोठं टार्गेट उभं केलं या मॅचमध्ये. 68 धावा केल्यात. चला माताडी टीमचे कॅप्टन यायचं आहे. माताडी संघ
ओ बिगिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चांगला चेंडू. स्पिन गोलंदाजी, स्पिन आक्रमणाला सुरुवात झाली आहे आणि स्पीर खेळत असताना फलंदाजाला नेहमीच अग्निपरीक्षा द्यावी लागते. त्यामुळे आता 2 चेंडू डाट आल्यात. दुर्वेश मडवी सारखा एक आक्रमक शैलीचा बॅटर आहे. पुल केलाय, फटका चांगला आहे, उडवलाय बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. दुसरा षटकार दुर्वेशच्या बॅटमधून. कधीपासून अशाच चेंडूची वाट पाहत होता आणि हा षटकार पाहायला मिळाला. काल सुद्धा या मैदानामध्ये अगदी षटकारांची बरसात झाली. 5 षटकामध्ये पाहिले आपण 79-80 धावा सुद्धा काल चेस झाल्या. पुन्हा एकदा जणू काय रिप्लाय पाहतोय की आपण. या ओळख दुर्वेश मडवीची. बॅक टू बॅक 2 षटकार. सुरुवातीचे 2 चेंडू डॉट, त्यानंतर 2 मोठे फटके येत असताना आत्ता मात्र या सामन्यामध्ये शिरकाव करतोय हर्ष लेबन, गावदेवी गेसर संघ. हॅलो, आपल्या स्वयंसेवकांना विनंती आहे की आपण 2-4 जणांनी आतमध्ये जाऊन त्या कुत्र्याला पूर्णपणे बाहेर तिकडे सोडून या कुठेतरी. या अजून 2-3 जण या. किशोरला अजून 1-2 जण या मैदानामध्ये या लवकर पटापट. त्याला बाहेर काढा. स्वयंसेवकांना विनंती आहे, व्हॉलेंटियर्स 1-2 जा आतमध्ये. नाही, मदत करा. क्रिकेट आणि श्वान पथक यांचं जुने नाते आहे. जेव्हा जेव्हा आपण क्रिकेटच्या मैदानावरती जातो ना, तेव्हा हे श्वान येत असतात तिथे. पण याचा जरा वेगळाच जास्तच प्रेम आहे. चला, सामना सुरू होतोय. पुन्हा एकदा 2 षटकार आल्यात बॅक टू बॅक सूरज दुर्वेशच्या बॅटमधून. तर रस्त्यावर कामेश, रस्त्यावर सोडून त्याला. पुन्हा एकदा जोरदार फटका, कॅचिटचा कॉल. ओ, 1 हँडेड कॅच टिपण्याचा प्रयत्न होता. चांगला फोल्डिंग झालाय. बघा, कौशल होते त्या ठिकाणी. हातामध्ये चेंडू विसावला, मात्र त्यानंतर तो खाली पडला. कॅच टिपण्याचा पुरेपूर प्रयत्न होता. लास्ट टू गो. एकूण धाबा झाल्यात त्या स्कोरबोर्डवरती 25 धाबा. चला, माताडी टीमचे कॅप्टन टॉससाठी रिपोर्टिंग करा प्लीज. आणि उंबारले. हो, लिडिंग एज आहे. चेंडू पाठीमागे चाललाय. धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिला जातोय. गुड कॉल. षटक समाप्त होतोय. पॉवर प्लेची 2 षटकं संपली गेल्यात आणि 2 षटकाच्या सांगतेनंतर धाबा झाल्यात ते एकूण 25 धाबा. लक्ष येते 69 धावसंख्येचं. खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये धाबा झाल्या त्या 25.
अठरा 44 धावसंख्येची गरज आहे आता. 18 बॉलमध्ये करायच्या 44 धाबा. गोलंदाज सूरज चौथेला पाहतोय. तिसरं षटक पॉवर प्ले संपलाय. 25 धाबा आल्या पॉवर प्लेमध्ये. हो, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहतोय आपण, दुर्वेशचा झालाय. तोपर्यंत एकेरी धाव मिळत असताना एकने धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय. 26 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. हॉल या षटकानंतर आपण नाणेफेकी करणार आहोत. हॅलो, चला ठिकाणी पाहतोय. चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळालाय तो चौकार. 4 धावा. गुड शॉट. आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये पहिल्या फेरीतील दुसरा सामना म्हातारडे विपक्ष उंबारले यांच्यामध्ये रंगणार आहे. तर दोघांचा नाणेफेक करणार आहोत. तर मी घेसर गावचे शंकर जयराम पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकी करावी. तर या दादा आपण. Oh, big shot. Stand and deliver. Stand and dispatch. चेंडू गेलाय लॉंग ऑफच्या वरून. शानदार षटकार. चला षटकार आलाय. पुन्हा एकदा फटका चांगला. वॉट अ शॉट. सुपर डुपर. हे लगा सिक्सर. चौकार षटकार येत असताना आपल्याला पहा मिळतात. चार चेंडू झाल्यात. 2 to go. या ओव्हरमध्ये गोलंदाजावरती आक्रमण केलं गेलंय. योगेश पाटील आणि त्याचबरोबर दुर्वेश मडबीच्या माध्यमातून 2 षटकार 1 चौकार एकाच ओव्हरमध्ये पाहायला मिळाले. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. लॉंग ऑनला फोल्डर उपस्थित आहेत. एकच धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाही आहे. कट होतो मध्ये आवाज. नाही बोलताना ना आवाजच येत नाही असा. चांगले बॅटिंग होत असताना पाहिलं या ओव्हरमध्ये जेथे पॉवर प्लेमध्ये 25 धावा आल्या. मग त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये आक्रमकता दाखवली या फलंदाजाने.
हो इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे, सुपर चौकार, ब्रिलियंट बॅटिंग. मंचावर येऊन ह्या सामन्याचा आनंद लुटायचा आहे. तसाच आता झालेल्या नाणेफेकीमध्ये उंबारली संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तरी आपण हा सामना संपल्यानंतर त्वरितच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. धन्यवाद. और तो तीन ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरमध्ये 47 धावा स्कोरबोर्डवरती लावल्या गेल्यात. आता 12 मध्ये 22, 12 चेंडू 22चं समीकरण आहे. मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा 10 पाहायला मिळाल्या. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 12, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 13 आणि तिसऱ्या षटकामध्ये तब्बील 22 धावा आल्या. त्यामुळे आता तुम्हाला 6 मध्ये 22 बनवले, आता 12 मध्ये 22 बनवायचे आहेत. शेवटी क्रिकेट आहे, कधी काय होईल हे सांगणं फार कठीण आहे. काल सुद्धा याच मैदानावरती चेंज वडवली संघाला परास्त व्हावं लागलं कौसा संघाच्या विरोधात, कारण कौसा संघाने शेवटच्या मॅचमध्ये मोठी धावसंख्या उभी केली. 4 ओव्हरमध्ये 71 धावा कुठल्या आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना चेंज गेम वडवली संघाची फलंदाजी पूर्णपणे ढेपाळली. त्यामुळे त्यांना पराजय स्वीकारावा लागला. कालच्या दिवसामध्ये कौसा संघाने चांगला खेळ केला आणि तो संघ फायनलमध्ये पोहोचलाय. आज तो संघ पुन्हा एकदा आपल्याला संध्याकाळी पाहायला मिळाले. आज सुद्धा 8चा पोल आहे. पहिला सामना हर्ष 11 गावदेवी गेसरच्या विरोधात दिवा संघ, दुसरा सामना माताडीच्या विरोधात उंबारली संघ, तिसरा सामना या मैदानावरती आपण पाहायला मिळाल आजच्या या सुपर संडेला. तिसरा सामना तिसरा सामना भोपरच्या विरोधात नागाव आणि चौथा सामना काटेईच्या विरोधात खोतबांगला. असे 8 संघ आज या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. मंचासमोर चमचमत्या ट्रॉफ्या पाहू शकता, जे सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या ह्या ट्रॉफीज पाहायला मिळतात. पहिलाच बॉल, लो फुल टॉस, डीपमध्ये खेळल्यात, एकच धाव, दुसरीचा प्रयत्न, मिसअंडरस्टँडिंग आणि रनआउट. गरज होती का? अति काही संकटात नाही. योगेश पाटीलने पाहिलं नाही आहे, मिसअंडरस्टँडिंग झाली, एकाग्रता भंग झाली आणि त्यामुळेच रनआउटच्या स्वरूपामध्ये योगेश पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. नेक्स्ट बॅटर आलाय दक्षित पाटील. योगेश बाद झाला, चांगला खेळ चालला होता. योगेशने सुद्धा 2 षटकार 1 चौकार दाखवले आणि तो सुद्धा बाद झाला. पुन्हा एकदा फटका चांगला आहे लॉंग लेगच्या वरून. दुर्वेश मडवीच्या बॅट मधून चौथा षटकार येतोय. गुड शॉट. ती किल्ला लढवलाय. अद्यापपर्यंत 4 षटकार टोकल्यात त्याने. मॅच मध्ये शिरकाव करत असताना हर्ष 11 गावदेवी गेसर संघ. स्लोवर चेंडू फेकला, कीपर बीट, एक धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटचा धोका होईल का आणि फलंदाज बाद. गरज होती का? चांगला खेळ चालला होता. मगाशी सुद्धा योगेश पाटील बाद झाला आणि त्यानंतर लगेचच ही दुर्वेश मडवीची विकेट मिळाली. मॅच मध्ये आता मजा येईल.
वा, फिल्डिंग प्लेसमेंट पाहिलं ना तर दिवा संघाचं अत्यंत चांगलं पाहायला मिळतं. 2 खेळाडूंना रनआउट केल्यात, फिल्डिंगमध्ये चौकार षटकार वाचवल्यात. हा स्टँडर्ड फिल्डिंग आहे तुमचा. त्यामुळे तुम्हाला एफर्ट देत असताना चांगलं क्रिकेट खेळायचं असेल तर या गोष्टींकडे लक्ष देणं फार गरजेचं असतं. आणि अशाच वेळेला तुम्हाला या विकेट मिळाल्या, 2 महत्त्वपूर्ण विकेट मिळाल्यात रनआउटच्या स्वरूपामध्ये. चांगला खेळ चालला होता. उडवलाय बॉलला, फटका फसलाय, झेल टिपला जातोय. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का. फलंदाज बाद दीक्षित पाटील. मध्ये आता ट्विस्ट पाहायला मिळतोय. 2 खेळाडू रनआउट झाले, त्यानंतर तिसरा खेळाडू दीक्षित पाटील सुद्धा बाद झाला. आता नवनाथ पाटीलच्या जोडीला पाहतोय आपण तन्मय. ओ, पहिलाच बॉल या ठिकाणी फिरून खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी चांगला टप्प्यावरती घ्यायचा होता, मात्र अति काही संकटात नाही, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. चांगली गोलंदाजी पाहतोय अनिकेत पाटीलला दिवा संघाच्या बाजूने. पुन्हा एकदा रनआउटची संधी निर्माण झाली होती. तू मैमय केलं जात आहे. धाव मिळाली, एक षटक समाप्त होतोय. धाबा झाल्यात त्या स्कोरबोर्ड वरती आता 55 आणि गरज आहे ते आता 6 बॉल 14 ची गरज. 6 चेंडू 14 ची गरज आहे. चला आता टीम मीटिंग केली जातोय. 6 बॉल 14 ची गरज आहे. 13 धावा सुद्धा चालतील गेसर टीमला, कारण त्यांचे विकेट कमी आहेत आणि दिवा संघाचे विकेट गेले होते. सहा विकेट दिवा संघाचे गेल्यात आणि 4 विकेट गेल्यात गेसर टीमचे. त्यामुळे अद्याप संधी आहे. 6 मध्ये 14 बनवायचे, 6 मध्ये 13 सुद्धा चालतील. 6 मध्ये 13 धावा सुद्धा तुम्हाला चालतील. चला आता जास्त वेळ नको. दिवा संघ पहा आता 11 वाजून गेल्यात. 1 तास झाला या सामन्याला. त्यामुळे लक्ष ठेवा, आपण आज फायनल डे आहे. काल अगदी सुरळीत सामने वेळेवरती सुरू झाले, वेळेवरती संपले. 6 बॉल 14 ची गरज. गोलंदाज ओम भगत. शेवटचा अंतिम षटक. स्ट्राईकला पाहतोय तन्मयला, नॉन स्ट्राईकला नवनाथ पाटील आहे. 2 विकेट रनआउटच्या गेल्यात. त्यामुळे आता हर्ष लेवंग गेसर संघाला धोका निर्माण होईल का ते पाहणं फार उचित ठरेल. पहिलाच बॉल फटका हवेत केल्या, कव्हरचा फोल्डर पुढे सरकलाय, कॅच टिपला जातोय. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल स्वीकारलाय. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद. आता करायच्या त्या 5 मध्ये 14.
पार्ले संघाचं सुद्धा आगमन झालं. नेक्स्ट मॅचमध्ये इनॅक्शनमध्ये प्रेमच्या संघाला पाहायला मिळेल आपल्याला. त्याच्या विरोधात माताडी संघ. चला आता 5 चेंडू 14 धावसंख्येची गरज आहे गेसर संघाला. अगदी सामना जवळ आला होता, मात्र जेथे रनआउटच्या विकेट गेल्या. 2 मोठे फलंदाज बाद झाले, योगेश पाटील आणि त्यानंतर दुर्वेश मडवी लागोपाठ बाद झाले रनआउट. त्यामुळे त्यांना आता धोका निर्माण झाला. भंडारली गाव चमचे प्रल्हाददादा पाटील यांचं आगमन झालंय. दादा तुम्ही या मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. चला 5 बॉल 14. हो, फुलटॉस होता. काय घडलं या चेंडूवरती? डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा रनआउटची संधी होती. वाईड बॉल. 1+1 बाय 1 गेट 1. 2 धावा मिळत असताना आता 5 चेंडू आणि बनवायच्या त्या 12. 5 बॉल 12. 11 सुद्धा चालतील गेसर संघाला, कारण त्यांच्या विकेट कमी गेल्यात. 5 विकेट गेल्यात आणि दिवा संघाचे 6 विकेट होते. त्यामुळे 5 चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे. गेसर टीमला नवनाथ पाटील स्ट्राईक वरती, एक सिनियर खेळाडू. ग्राउंड शॉट, फटका चांगला आहे. पुन्हा एकदा रनआउटचा धोका, डायरेक्ट हिट. हो, चांगला फोल्डिंग पाहायला मिळतो आपल्याला. यास एक लेजंड खेळाडू सोमनाथ दादा भोईर. गेली कित्येक वर्ष या क्रिकेट आणि त्याचं अगदी जवळचं नातं राहिलं. या मंचावरती स्वागत असेल आपला टीम उंबारली. एकेरी धाव मिळत असताना आता 4 चेंडू आणि गरज आहे ती 11. 4 बॉल 11ची गरज आहे. मॅच मध्ये शिरकाव केला दिवा संघाने. ग्राउंड शॉट, पुन्हा एकदा फटका अलॉंग द कार्पेट. फिल्डर उपस्थित आहेत. 1 धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल. दुसरी धाव पूर्ण केली जातो. यास चित्त्याच्या चपळाईने या 2 धावा पूर्ण केल्यात. आता 3 बॉल आणि 9. 3 चेंडू 9ची गरज आहे. 8 धावा सुद्धा चालतील आता गेसर संघाला, कारण त्यांच्या विकेट कमी गेल्यात. त्यामुळे प्लस पॉइंट आहे त्यांच्याकडे. 3 चेंडू 9ची गरज आहे. तन्मयला पाहतो. यास ओमकार आहे स्ट्राईक वरती. डावकुरे हाताचा फलंदाज ओमकार गायकर. फुल टॉस, फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हरी, मच निडेड सिक्सर. जातोय ओम भगत हा नवीन गोलंदाज आहे आणि कुठेतरी तुम्हाला कमतरता भासली एका गोलंदाजाची. मात्र नवक्या गोलंदाजावरती हल्ला चढवला गेला. ओमकारच्या बॅटमधून षटकार आला. त्यामुळे आता 2 मध्ये 3 विकेट. अरे विकेट तुमचा 2-14 चालतील तुम्हाला. तुमचे विकेट 5 गेल्यात आणि दिवा संघाचे 6 विकेट आहे नवनाथ. चला 2 बॉल 3. 2 धावा सुद्धा चालतील गेसर टीमला. हे आम्ही मगापासून तेच सांगतोय की आता सामना अगदी आटोक्यात आलाय. शेवटच्या मोमेंटला 2 मध्ये 3 करायचे आहेत टीम गेसर संघाला. हर्षलेवंग गावदेवी गेसर च्या विरोधात दिवा संघ. ओम भगत आणि फटका चांगला आहे. कॅचिटचा कॉल. हो, कॅच टिपला जातोय. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट. गरज होती का? 2 मध्ये 2 सुद्धा चालल्या असत्या. मात्र आता 1 बॉल 3 करायचे आहेत. दोन्ही संघाचे विकेट समान झाल्यात. टॉस आहे तो मात्र गेसर टीमचा आहे. त्यामुळे त्यांना आता 1 बॉल 2 सुद्धा चालतील. 1 चेंडू 2 धावसंख्येची गरज आहे. एकूण 3 धावा पाहिजेत. 2 धावा सुद्धा चालतील कारण दोन्ही संघाचे विकेट समान झाल्यात.
चला आता एक बॉल 3 करायचे, 2 धावा सुद्धा चालतील. मगाशी षटकार आला होता. सामना अगदी गेसेर संघाच्या बाजूने पाहायला मिळाला होता, कारण त्यांच्या डगआउटमध्ये सुद्धा हर्ष उल्हासाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र आता थोडं चिंतेचं सावट आहे. आता काय होईल? 1 मध्ये 3, 2 धावा सुद्धा चालतील गेसेर टीमला. दोन्ही संघाचे विकेट समान आहेत. आपल्या कल्याण डोंबिवली ग्रामीणचा समिती क्रिकेटचा नियम आहे की अगोदर विकेट त्यानंतर टॉस. 1 मध्ये 3. पहा सामना कुठे होता कुठे आला. शेवटचा बॉल आहे. जरा जोरदार टाळ द्या चेंडूवरती, कारण सामना कोणीही जिंको, विजय होईल तो क्रिकेटचा, विजय होईल तो आयोजकांचा. आणि आता चांगला बॉल, हलकसा अपील, 1 धाव कंप्लीट केली आहे आणि पहा मिळतोय ते 1 धाव. आणि फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. एका धावेने सामना गमावलाय, कारण 2 धावा चालल्या असत्या तुम्हाला, मात्र रनआउट झाले. विकेट जास्त गेले गेसेर टीमचे, त्यामुळे तुम्हाला एका धावेने सामना गमवावा लागला. हार्ड लक टीम गेसेर संघ. हॅलो 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 चेक, हॅलो चेक. हॅलो 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 चेक, हॅलो चेक, चेक, हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, चेक चेक, हॅलो चेक. ओके. हॅलो हॅलो. चला या सामन्याचा सामनावीर जगदीश पाटील. हॅलो 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 चेक. तर या दरम्यान आपल्या कल्याण डोंबिवली क्रिकेट संघटनेचे जबाबदार व्यक्तिमत्व माथाडी गावचे योगेश दादा पाटील, एक लेझिंग खेळाडू, त्यांच्या ठिकाणी आगमन झालं. यावं आपण मंचावरती. स्वागत आहे आपला. चला सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा अर्धा ठरला या अनिकेत. अनिकेत याचा दिवा संघाचा अनिकेत. आमचे प्रल्हाददादा पाटील माजी सरपंच यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया अनिकेतला. त्याने खूप चांगली बॅटिंग केली, गोलंदाजी केली, त्याच्या जोरावरती सामना जिंकला. चला 21 धावा दिल्या, 1 विकेट मिळवली अनिकेतने एक. आणि अनिकेत सिनियर खेळाडू या टीमचा बरीच वर्ष त्याला पाहिलं दिवा संघाच्या बाजूने. आज नशिबाची साथ लाभली आहे मी म्हणेन, कारण क्रिकेटमध्ये तुमचं नशीब बलवंत तर पाहिजेत. अनिकेत काय सांगशील? एकंदरीत धावा भरपूर केल्या होत्या, 69चं टार्गेट होतं. पहिल्यापासून गेसेर संघ मॅचमध्ये होता, मग जे 2 विकेट आले रनआउटचे तेथे सामना टर्न झाला. शेवटच्या ओव्हरमध्ये एका नवीन गोलंदाजाचा वापर केला, जो ओम भगत नवीन गोलंदाज आहे. आज कुठे तुम्हाला कमतरता वाटली गोलंदाजी? बॉलरची तर कमतरता वाटतेच, पण ओम आमचा काही शेवटचा बॉलर नाही, तो पॉवर प्लेची दुसरी ओव्हर टाकतो, पण आम्ही त्याला प्रॅक्टिस नाही त्यामुळे त्याला लास्टची ओव्हर हे केली, तर त्याने चांगली ओव्हर टाकली.